कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने, मनाला मारला रफ्फू, असं आमच्या कवी अनंत राऊत यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, का बरं अनंत राऊत यांनी असं म्हटलेलं आहे? तेही म्हणतात मी कुठंतरी इशाऱ्याने बदललो आणि कुठं जायच्या कुठंतरी गेलो. आमची परिस्थिती तेच झाली. आम्ही स्पर्धा परीक्षा करताना आमच्या पालक लोकांनी आम्हाला सांगितलं तुला आतपणी खूप हुशार होतास. मग आमचा रस्ता कुठं बदलला? तिच्या एका इशाऱ्याने. बरं, तिच्या एका इशाऱ्याने बदलला म्हणजे प्रत्येक मुली तशा आहेत का? नाही. प्रत्येक मुलं तशी आहेत का? नाही. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करायची आपल्याला. स्पर्धा परीक्षेमध्ये रेशो काय असायला पाहिजेत? माझं रिझल्ट केव्हा आलं पाहिजेत? माझे रिझल्ट आलं पाहिजे सर 6 महिन्यात, 12 महिन्यात, 1.5 वर्षात, 2 वर्षात नक्की आलं पाहिजे. मग तेव्हा तेवढी तुला मेहनत करावी लागेल ना दादा. अभ्यास तसं करावं लागेल. नुसतं गावात गोंधळ्या केल्यानं होईल का? नेत्यांबरोबर फिरल्याने होईल का? जे लोक, जे मुलं खरोखर अभ्यास करत आहेत त्यांचे रिझल्ट येत आहेत ना. तुम्ही परीक्षा सेंटरवर जाऊन पहा. मुलं परीक्षा होतपर्यंत अभ्यास करत आहेत, झाल्यानंतरही अभ्यास करत आहेत, रिझल्ट येतपर्यंत अभ्यास करत आहेत. त्यांचे रिझल्ट येणे आहेत ना. एका मुलाला 3-3 नोकऱ्या मिळतात, आम्हाला एकही भेटत नाही सर. का नाही भेटत आहे सर? त्या वर्षी 2 मार्कांना नापास झालो. मग या वर्षी त्या 2 मार्कासाठी हा वर्ष पूर्ण वाया घालणार रे. ते 2 मार्क मिळतील बाबा तुला. बरं, काही पालक लोक असे म्हणाले, असे बोलतात की शिकून काही फायदा नाही, सरकार जागा काढत नाही. तर त्या पालकांना मला सांगायचे आहे, त्या विद्यार्थ्यांनाही मला सांगायचे आहे, दादांनो सेंटरवर जाऊन पहा. प्रत्येक सॅटर्डे संडेला कुठली ना कुठली एक्झाम सुरू आहे. याच्यानंतर रिक्रुटमेंट निघत आहे, भरायचे नाही आहे. आता नगर परिषदेच्या जागा निघणार, 7,500 जागा नगर परिषदेच्या निघणार आहेत, वन विभागाच्या निघणार आहेत, PWDच्या निघणार आहेत. आता ट्रेजरीची भरती झाली. आम्हाला डिपार्टमेंटच माहित नाही. आम्हाला काय माहित आहे? एक पोलीस, एक पोलीस न पोलीस दुने शिक्षक, तिसरा पदच माहित नाही. काल कुणीतरी मला सांगत होता सर त्यानं इंजिनिअरिंग केली त्याच्यानंतर ग्रामसेवक झाला. दादा, इंजिनिअरिंग केल्यानंतर ग्रामसेवक होत नाही. इंजिनिअरिंग केल्यानंतर ग्रामसेवक बिलकुल होत नाही. ग्रामसेवकासाठी BSc अग्री किंवा हिवरा ट्रेनिंग म्हणून एक डिप्लोमा आहे. तो डिप्लोमा केल्यानंतरच आपल्याला ग्रामसेवकची पद म्हणजे परीक्षा देता येते. काही काही टेक्निकल एक्झाम असतात. RRB, NTPC नॉन टेक्निकल. 12व्या वर्गातला मुलगा कोणताही भरू शकतो. 12वी पास झालेला मुलगा कोणताही भरू शकत होता. पण लोको पायलट कोणी भरू शकते का? नाही. त्याच्यासाठी ITI पाहिजेत. आपल्याला प्रत्येक परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल मित्रांनो. आम्ही काय करायलो, आमच्या गावात कुणीतरी 10 मुलं पोलीस भरतीची रनिंग मारतात म्हणून आम्ही रनिंग मारायला धावत आहोत. नाही होणार ना. त्याला पोलीस भरतीमध्ये रस असेल कदाचित, पण स्पर्धा करायची आहे. तो ज्या वेळेस स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरतीसाठी रनिंगला जाते ना मित्रांनो, तेव्हा तुम्ही घरी उठून, तो 4 वाजता जर जात असेल तर 4 वाजता उठा आणि 4 ते तो 8 वाजतापर्यंत येते. 8 वाजतापर्यंत अभ्यास करा. तुम्ही त्याच्या पहिले नोकरीवर लागू शकता. बरं, मग मी पोलीस भरती वाल्याच्या विरोधात आहे का? नाही, बिलकुल नाही. पोलीस भरती केली पाहिजे. पोलीस भरतीच्याही लॉटच निघते, आणखी पुन्हा निघणार आहे. ओरडत आहेत सगळे लोक सप्टेंबर महिन्यात निघेल म्हणून. निघतील. मग तुमची तयारी आहे का? नाही सर, बरसात सुरू आहे. असं कसं बरसात सुरू आहे तुमच्यासाठी? कसा लागला पावसाळा? नाही सर, तर मी 4 दिवसासाठी गावाकडे चाललो. कशाला रे? मामाच्या पुरीच्या लग्न आहे. काय करतेस मामाच्या पुरीच्या लग्नाला जाऊन? ते तुझ्या लग्नात येणार ना बेटा. नोकरीवर लागलास ना तर ते पस्तावाल, तुझ्या बरोबरच लग्न केलं असतं तर बरं झालं असतं म्हणाल. असं कर ना बाबा. घोड्या बाबडा कायले होतेस? जेवढा घोडा बाबडा होशील तेवढा वाया जाशील. तिनं फोन नाही केलं म्हणून टेन्शन. दिवसभर मोबाईल कायले लागते रे बापू तुले? असा पप्पा कधीच विचारत नाही. मी तर प्रत्येक पालकाला म्हणेन, काका तुम्ही मुलाचे मुलीचे मोबाईल चेक करा. रोज रात्री 9 वाजता अशी टायमिंग ठेवा की चेक केलं पाहिजे. म्हणजे मुलगा दिवसभरातले मोबाईल हे स्टेटस म्हणतो, जे काही चॅटिंग असेल ते डिलीट मारेल. काय करायचं? जेव्हा मनात आला तेव्हा दाखव रे मोबाईल ताबडतोब. बरं मला सांगा, मुलाला बापाला मोबाईल दाखवण्यासाठी पासवर्ड कशाला लागत आहे?
पासवर्ड लागत कशाला आहे? घरी मोबाईल पडलेला आहे तर पासवर्डनं लपलेला आहे. का बरं? लहान मुलं आहेत का तुमच्या घरी कोणी की ते तुमच्या मोबाईलमध्ये काही डिलीट मारतील? नाही ना, मग पासवर्ड कशाला लागायला? आपली सगळ्यात म्हणजे मोबाईल चांगल्यासाठी निर्माण झालेली वस्तू आहे. आज आम्ही युट्यूबवर बनत आहोत कशासाठी? या युट्यूबमुळे तुम्हाला दाखवू शकतो, मोबाईलमध्ये सांगू शकत आहोत तुम्हाला आम्ही. त्याचा गैरफायदा घ्या नको. खूप प्रत्येक वेळेस जायच्या, प्रत्येक वेळेस एक्झाम द्यायची, 10 परीक्षा दिल्या, माझा मुलगा पासच नाही झाला. काहून नाही झाला? विचार करा ना. का विचार करत नाही? आणि विचार करणे आवश्यक आहे. जिथपर्यंत तुम्ही विचार करणार नाही, कल्पनेतून स्पर्धा परीक्षा करणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही. मी त्यावेळेसही सांगितलं होतं. काय होत आहे? मला मुलं भेटतात, क्लास माझ्याकडे लावत नसतील, सांगतात सर त्या वर्षी 2 मार्कांना नापास झालो, त्याच्या पहिल्या वर्षी 1 मार्कांना नापास झालो, या वर्षी 4 मार्कांना नापास होशील ना दादा. आता नापास झालो म्हणून सांगत नको बसूस. ते 2 मार्क का कमी पडले अभ्यास कर. 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या वर्षी लागणार नाही ना. आणि हिसाब सांगून तर मित्रांनो, तुम्हाला काय हिसाब सांगू, क्लासेस नाही लावत तुम्ही, माझ्याकडे नाही कुणाकडे तरी लावा. भरपूर सर आहेत, भरपूर ऑनलाईन क्लासेस आहेत. परभणीला जा, आमचे कांगणे सर आहेत. वर्ध्याला जा, निलेश कराडे सर आहेत. नांदेडला जा, भरपूर क्लासेस आहेत. नागपूरला जा, भरपूर क्लासेस आहेत. भंडाऱ्याला जा, गोंदियाला जा. मी म्हणेन महाराष्ट्रात तुम्ही ज्या जिल्ह्यातल्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा. आमच्याकडे नको या, आमच्याकडे आलं पाहिजे तसं विशेष नाही आहे. पण स्पर्धा परीक्षा करा ना. स्पर्धा परीक्षा याच्यासाठी करा की तुम्ही काहीतरी मेहनत केली हे कुणाला सांगू शकता. आमच्या काय व्हायला, पहिल्या वर्षी नापास, दुसऱ्या वर्षी नापास, तिसऱ्या वर्षी नापास, 4थ्या वर्षी नापास, 5व्या वर्षी सुद्धा नापास. अरे बापू, तू नापास नाही झालेला आहेस, तू जिना बरोबर चढलेला नाहीस. आता तिथून तुला फ्रस्ट्रेशनच येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या असतील तर मित्रांनो, फक्त ना काय लागतं अभ्यास करायला? बुद्ध्यांक बिलकुल लागत नाही. माझ्याकडे भरपूर मित्र आहेत. तसं मला तेवढं काही जास्त सांगायचं नाही तुम्हाला. मी एवढंच म्हणेन, स्पर्धा परीक्षा करायची आहे तर व्यवस्थित स्वतःला पेशन्स ठेवा, स्ट्रॅटेजी लावा, तुमचं टाइम टेबल वेळेवर बनवा, सगळ्या विषयाच्या व्यवस्थित करा, नियोजन ठेवा, मॅनेजमेंट ठेवा, तरच तुमचं व्यवस्थित यशस्वीरित्या आयुष्य जाईल. एवढं बोलून मी आज थांबतो. आज मी नवीन व्हिडिओ घालणार नाही आहे. आपण मंडे टू सॅटरडे प्रत्येक दिवशी 1-1, 2-2 व्हिडिओ घालत आहोत. ते व्हिडिओ पहा. आणि मला तुम्ही 100च्या वर सबस्क्रायबर दिले, त्याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.